नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी विनोद मानवकर. लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-के-वाय-सी संदर्भात प्रश्न पडलेला आहे की ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाली का? त्या लाडक्या बहिणी अनेक सी-एस-सी केंद्रावर, ग्राहक सेवा केंद्रावर तसेच पंचायत समितीमधील महिला व बाल विकास विभाग यामध्ये जाऊन या ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाली का? कधी सुरू होणार आहे? या संदर्भात चौकशी या ठिकाणी करत आहेत. तर या संदर्भातच ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. बातमी ही नक्की शेवटपर्यंत बघा. ई-के-वाय-सीची प्रक्रिया पहिले या ठिकाणी ज्यावेळेस मागच्या वर्षी जूनमध्ये चालू झाली, त्यावेळेस अनेक वेळा या ठिकाणी तारीख वाढवून देण्यात आली. 30 एप्रिलपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू होती. यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी प्रक्रिया केली. त्यामध्ये काही लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करत असताना चुकीचा ऑप्शन निवडल्यामुळे ई-के-वाय-सी या ठिकाणी चुकली आणि त्यांचा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी येणे बंद झाले. तसेच काही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई-के-वाय-सी केलीच नाही. अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांची ई-के-वाय-सी या ठिकाणी बाकी आहे. आता या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी परत करायची आहे, तर ती केव्हा सुरू होणार? हा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. तसेच ज्या पात्र महिला आहेत, ज्यांना नियमित हप्ते या ठिकाणी येतात, या महिलांना सुद्धा या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर अजूनपर्यंत या ठिकाणी ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झाली नाही. ज्यावेळेस ई-के-वाय-सीची प्रक्रिया महाराष्ट्र शासन या ठिकाणी सुरू करेल, या संदर्भातला महत्त्वपूर्ण जी-आर ते या ठिकाणी काढतात आणि तो जी-आर प्रकाशित झाल्यानंतरच त्यामध्ये तारीख देण्यात येते की कधीपासून या ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू होईल आणि शेवटची तारीख किती आहे. या संदर्भातला महत्त्वपूर्ण जी-आर आपल्याला आल्यानंतर चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी निश्चित राहा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील.